नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या आठवडाभर कोल्हापुरातला एक विषय प्रचंड चर्चेत आहे, तो म्हणजे मानवी वस्तीमध्ये गव्याचा वावर. खरं तर हा काही पहिला प्रकार नाही आहे. यापूर्वी सुद्धा कोल्हापूर शहराच्या आसपास उपनगरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये गव्याचं अस्तित्व किंवा गव्याचा वावर दिसून आलेला आहे. इतकंच काय तर काही वर्षांपूर्वी 1 जानेवारीला कोल्हापुरातल्या रुईकर कॉलनी परिसरामध्ये एक बिबट्या आला होता. मानवी वस्तीमध्ये ज्या वेळेला असे वन्य प्राणी येतात त्यावेळी साहजिकच संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं, खळबळ उडत होती, लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण असतं. पण ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे? 2 दिवसापूर्वी भुहेवाडीतल्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. गव्यानं धडक दिली आणि तरुण मुलगा गेला. आज वन्य प्राणी आणि माणूस यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. मग हे वन्य प्राणी मानवी वस्तीवरती अतिक्रमण करतायत की माणूस त्यांच्या अधिवासात अतिक्रमण करतोय, हा पुन्हा एक वेगळा प्रश्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला जाणून घ्यायचे, समजून जायचे की याच्यावरती सोल्युशन काय. म्हणजे एक तर एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीचा मृत्यू किंवा मग त्या प्राण्याचा मृत्यू, इथंच ही शोकांतिका येऊन थांबते. या सगळ्यात आपण पुढे जाणार आहोत की नाही, वनविभाग नेमकं काय करतंय, वनविभागाची काय कामं आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत. कारण ज्या पद्धतीनं वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचं नुकसान होतं त्याला जबाबदार कोण, नुकसान भरपाईच्या घोषणा होतात पण तेवढी नुकसान भरपाई प्रत्यक्षात मिळते का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस आणि वन्यजीव यांच्यामधली जी काही एक साखळी आहे ती व्यवस्थित चालू राहणार आहे की नाही. आज या विषयावरती चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओत मी 3 जणांना बोलवलं आहे. मी सुरुवातीला स्वागत करतो राज्य वन्यजीव महामंडळाचे सदस्य असलेले सुहास वायंगणकर यांचं. नमस्ते. त्याचबरोबर गेली कित्येक वर्ष राधानगरी तालुक्यामध्ये बायसन नेचर क्लबच्या माध्यमातून काम करणारे सम्राट केरकर. आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार. तिघांचंही स्वागत आहे. सुरुवातीला म्हटलं तसं वायंगणकर सर, मी तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबट्या, गवा, हत्ती अशा पद्धतीच्या वन्यजीवांचा वावर बऱ्याचदा आढळून आलेला आहे. दुर्दैवानं अनेकदा त्या वन्यजीवांचा मृत्यू झालेला आहे. गवे नागरी वस्तीमध्ये येणं हा तर काही नवीन प्रकार राहिलेला नाही आहे. आणि बऱ्याचदा गव्यांना पळवून पळवून अक्षरशः त्यांचा जीव घेतला जातो. तर ॲट द सेम टाइम काही वेळा गव्यांच्या हल्ल्यामध्ये लोकांचे सुद्धा जीव गेलेले आहेत. म्हणजे आमचेच बी न्यूजचे प्रतिनिधी भुदरगडमधले रघुनाथ शिंदे यांचा सुद्धा गव्याच्या हल्ल्यामध्येच दुर्दैवी मृत्यू झाला. सो आम्ही त्याचा अनुभव घेतला, आम्हाला त्याची झळ बसलेली आहे. पण ही परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळेला या सगळ्यामध्ये प्राण्यांचं चुकतंय असं तुम्हाला वाटतंय की माणूस चुकतोय असं तुम्हाला वाटतंय? आपला सर्वप्रथम आपण कोल्हापूर जिल्ह्याची जी भौगोलिक सीमा आहे ती बघूया की एकूण जे 12 तालुके आहेत त्यातले 8 तालुके हे डोंगरी भागामध्ये येतात. त्याच्यामध्ये चंदगड, गडिंग्लज, आजरा, भुदरगड, पन्हाळा, करवीर आणि कागलचा काही भाग येतो. तर ह्याच्यामध्ये वनक्षेत्र ज्याला आपण टेरिटोरियल फॉरेस्ट म्हणतो हे मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं अभयारण्य राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे आपलं राधानगरी तालुक्यामध्ये येतं. तर आता वन्य प्राणी आपल्याकडे येणं खास करून हत्ती असेल किंवा आता गव्याचं गेल्या 3 वर्षापासून आपल्या कोल्हापूर शहरामध्ये झालेलं आगमन असेल तर ह्याच्यामध्ये होम रेंजेस या बोविडी फॅमिलीमधल्या खास करून गव्याची ही खूप मोठी आहे. त्याची अन्नाची भूक आहे ती पण खूप मोठी आहे. आणि सर्वप्रथम म्हणजे जे कळपातून बाहेर पडलेला जो नर असतो तो भरकटलेला असला, वाट चुकलेला असला तर तो चुकून मानवी वस्तीकडे येतो. आणि खास करून आता पंचगंगेची आपण रायपेरियन इकोसिस्टीम बघितली, नदीकाठची परिसंस्था, तर त्या ठिकाणी आपल्याला पूरप्रवण क्षेत्रामध्ये गवताचं प्रमाण वगैरे पण खूप आहे. तर आत्ता जो कळे, बाजार भोगाव, अनुस्कुरा या भागातून जो गवा आला तिकडच्या वनपरिक्षेत्रातूनच त्याचं हे झालेलं आहे आपल्याकडे अरायव्हल. तर तो भरकटत आलेला होता आणि अशा गोष्टी या इथून पुढे पण होत राहणार. कारण का ज्याला आपण कॉरिडॉर कनेक्टिव्हिटी म्हणतो, 2 जंगलाला जोडणारे भूभाग हे खूपसे तुटलेले आहेत आणि त्यामुळे ते जोडणं जाणे म्हणजे त्याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणे, त्याच्या भ्रमण मार्गाचा अभ्यास करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपली सतर्कता आणि जागरूकता
ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर तुम्ही आता म्हटलात की कोल्हापूर जिल्ह्यातले जवळपास 8 तालुक्यांमध्ये जंगलांचं क्षेत्र आहे. पण मग या जंगलांमध्ये या गव्यांना पुरेसं खाद्य मिळत नाही म्हणून मग ते नागरी वस्तीकडे येत आहेत का ते त्यांचा रस्ता चुकतायत भरकटतायत म्हणून येत आहेत? काय नेमका प्रॉब्लेम कुठे आहे? हा, दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे सर्व गव्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे कळपात असतील तर ते डिफेन्सिव्ह असतात. म्हणजे खूप परत ते आल्यामार्गी मागे परत जातात. मागे जातात. ओके. पण अवचित एक जो ज्याला एकूण म्हणतो, हा. जर तो चुकून आलेला असेल तर तो खूप ॲग्रेसिव्ह असतो आणि भितरलेला असतो आणि त्यामुळे त्याला स्कोप देणे किंवा त्याला परत जाण्यासाठी त्याला आपण त्याला पुरेसा वेळ patience देणं. देणे, अच्छा. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणखीन दुसरी गोष्ट की ह्यांचा जो वाघामुळे गव्याची संख्या ही आपल्या नॉर्थ वेस्टर्न घाटामध्ये नियंत्रित राहायची, म्हणजे एका ठराविक ह्याच्यामध्ये. बरोबर. आणि त्यामुळे आता वाघाचं हे अधिवास इथे खूप कमी आहे. नाहीच आहेत. म्हणजे खास करून कोल्हापूर नाहीच आहे. जिल्ह्यामध्ये तर माझ्या मते पट्टेरी वाघ नाहीच नाहीच आहे. आहे. फक्त तिलारी लँडस्केपमध्ये वाघाचं ब्रीडिंग झालेलं आहे. ती आपल्यासाठी गौरवशाली बाब आहे. पण वाघामुळे हे गव्याचं जो निसर्ग संख्या आहे, साखळी जी होती, त्याचा एक साखळीमध्ये- balance होता. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सम्राट, तुम्ही इतके वर्ष या राधानगरीच्या जंगलाबरोबर वाढलेला आहात, खेळतात एक प्रकारे. साधारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुमच्या दृष्टीनं गव्यांची संख्या किती आहे आणि गवे नागरी वस्तीकडे येण्याचं तुमच्या मते कारण काय, निरीक्षण काय? आता दरवर्षी जी वन्यजीव विभागामार्फत प्राणीगणना होते त्याच्यामध्ये तरी मागच्या वर्षी 700 ते 900च्या दरम्यान राधाने अभयारण्य क्षेत्रामध्ये गवे असतील अरे असा एक बापरे. अंदाज आहे. 700 ते 900 गवे हा, आहेत. असा बर. अंदाज होता. कसं असतं ते अंदाजावर असते, म्हणजे परफेक्ट आपण सांगू शकत नाही, पण तरी मला असं वाटतं त्यात एक 10-15% आपण हा. प्लस मायनस धरलं. 500 गवे तरी ते नक्कीच आहे. 100% आहेत. बर. आणि त्यांचे कसे ते ग्रुप वाईज असतात. म्हणजे बऱ्याच वेळा एका एका कळपात 40-50 गव्यांचा पण कळप आम्ही पाहिलेला आहे. बर. म्हणजे आम्ही आठवड्यातले 4 दिवस दाजीपूर अभयारण्यामध्येच असतोय हो, म्हटलं तर काय हो, चुकीचं हो. ज्यावेळी पर्यटक येतात, पर्यटकांसोबत ज्यावेळी जंगलात जातो तर जंगलातला गवा आणि आता गावांजवळ दिसणारा गवा असे एक 2 प्रकार झालेले आहे असं मला म्हणायचं आहे. म्हणजे जंगलात ज्यावेळी तुम्ही जाता ते जंगलातला गवा खूपच लाजाळू असतो. बर. म्हणजे तो तुम्हाला एखादी गाडी किंवा माणूस दिसला तर लगेच पळून जातो. म्हणजे तुम्हाला फोटो सुद्धा काढायला येत नाहीत, इतके जंगलातले गवे लाजाळू. आणि म्हणजे आता खूप भीती गव्यांमध्ये सुद्धा 2 गट पडलेत. असते. 2 गट नाही, म्हणजे एक त्यांचा हॅबिटेट बदललेला आहे. अच्छा. म्हणजे जे गवे खाली उसाच्या शेतीजवळ आणि प्रत्येक ओके. गावाजवळ आपल्याकडे गायरान आहे आणि एखादं छोटीशी जंगलाची एक रचना असलेला एक भूभाग आपल्या भागातल्या प्रत्येक गावांजवळ आहे. तर त्या ठिकाणी गवे दिवसभर थांबणे आणि संध्याकाळी उसाच्या शेतामध्ये किंवा कुठल्याही शेतामध्ये घुसणे असा एक वेगळा प्रकार आपल्याकडे तयार झाला. तुम्ही जर पाहिला असेल तर शाहूवाडी पासून चंदगडपर्यंतचे सगळे तालुके आहेत. इथं 15 ते 20 वर्षापूर्वी म्हणजे 2000च्या आधीपर्यंत गव्यांचा एवढा खाली उसांमध्ये शेतीमध्ये येण्याचं प्रमाण नव्हतं. तुम्ही याच्याबद्दल गेल्या तिथल्या 10-15 वर्षात हे प्रमाण वाढत हा, चाललंय. म्हणजे पूर्वी गवे काय- नागरी वस्तीकडे यायला लागले. हा, नागरी वस्तीकडे म्हणजे त्यांची जी एक पिढी खाली आलेली आहे असं माझं मत आहे की ते त्या ठिकाणच त्यांचा हॅबिटेट तयार झालेला आहे. म्हणजे हे गवे म्हणजे दाट जंगलाच्या बाहेर राहून हे जे काही शेताच्या जवळचा जो काही खाद्य आहे तेच खायचं आणि वाढायचं. हा, म्हणजे त्यांना ती एक सवय लागून लागली. राहिलेली आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं ना तर उसाच्या ह्याच्यात पण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ज्यावेळी सगळी हिरवळ असते त्यावेळी गव्यांचा त्रास खाली शेतामध्ये नसतो. बरोबर. पण जसं पावसाळा संपतोय आणि नंतर आपलं Dryness सुरू होतो. ड्रायनेस सुरू होतो त्यावेळी आणि त्याचवेळी बरोबर आपला ऊस तोडणीचा कार्यक्रम, ऊस तोडलेला असतो आणि परत ऊसाला फुटवा फुटलेला असतो. बरं. त्यावेळी गवे खाली यायला लागतात. आणि म्हणजे गव्याला त्याचं आवडतं खाद्य काय तर हिरवा चारा. हिरवा चारा म्हणजे हिरवी पानं, हिरवा चारा हे त्याला जास्त आवडतात. त्याच्याकडे आकर्षित होऊन तो येत असतात आणि शेतामध्ये कमी श्रमात त्याला पाणी सुद्धा मिळत असतं. ओके. शेतीच्या परिसरामध्ये म्हणजे नदी असेल किंवा पाणी सोडलेलं असतं शेतामध्ये. तर ह्यामुळं गव्याला कसं कमी श्रमात सगळं अवेलेबल होत असल्यामुळं गवा इथे खाली आता तो रुळलेला आहे. अच्छा. आणि हेच गव्यांचे कळप मग काय होते एका भागातून दुसऱ्या म्हणजे ज्यावेळी खाली येतात त्यावेळी आता प्रत्येक तुम्ही जर आमच्या भागात गेला तर प्रत्येक शेतकऱ्याच्या कंपाऊंड आहेत म्हणजे झटका मशीन लावलेले आहेत. इलेक्ट्रिकल झटका मशीन म्हणजे फक्त जनावरांना झटका बसतो आणि ते मागं जावं. तर तसेच परत ज्यांच्याकडे काही त्यांची कपॅसिटी नाही ती लोक साड्या लावतात म्हणजे पूर्ण फेन्सिंग, साड्यांचं फेन्सिंग करतात. जेणेयोगे गव्या येऊन शेतात येऊ नयेत. हा आहे. पण तोच गवा 4-5 फुटावरून सुद्धा उडी मारतो. म्हणजे तुम्हाला पटणार नाही पण 4 ते 5 फुटावरून पूर्ण वाढ झालेला गवा सुद्धा उडी मारून फेन्सिंगवरून उडी मारून आत गेलेला दिसतो. गव्याचं साधारण आयुष्य किती असतं?
साधारण आयुष्य 15 ते 20 वर्ष आहे, पण एक गवा म्हणजे 30 वर्षापर्यंत पण जगल्याची उदाहरणं आहेत. मी सरळ कॅप्टिव्हिटीमध्ये 30 वर्ष जगलेला आणि पूर्ण वाढ झालेला गवा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचं साधारण किती वय असतं? 8 ते 9 वर्षाच्या पुढे आपल्याला अल्फा मेल म्हणतो किंवा ज्याला ॲडल्ट म्हणतो तो असतो. ठीक आहे. आता अजित पवार, मी तुमच्याकडे येतो. एकीकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गव्यांची संख्या वाढतीये, जसं आता सुहास सर म्हणले त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या नाहीच आहे, जवळपास नगण्य आहे. तिलारीमध्ये थोडंफार असं सांगितलं, पण या निसर्ग चक्रामध्ये वाघच नसल्यामुळे ऑटोमॅटिकली गव्यांची संख्या वाढतीये. निसर्गप्रेमींच्या दृष्टीनं, प्राणीप्रेमींच्या दृष्टीनं ही आनंदाची गोष्ट आहे की आपल्याकडे ओव्हरऑल गव्यांची संख्या वाढतीये. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता मी हा कार्यक्रम सुरू करण्यास बोलत होतो त्यानुसार आपल्याकडे भेकर सापडतं, आपल्याकडे अस्वल आहे, आपल्याकडे सांबार आहे. सो आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची जैवविविधता वाढत चाललेली आहे. वनस्पतींची जशी आहे तशी प्राण्यांची संख्या वाढत चालली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पण दुसरीकडं शेतकऱ्यांचं त्यात मरण आहे. म्हणजे शेती पिकांचं नुकसान, रात्री अपरात्री शेतात जायची भीती, कधी जीवावर बेतल हे सांगता येत नाही. यापूर्वी असे प्रकार घडलेले आहेत. सो तुम्हाला काय वाटतं, वन विभाग याच्यामध्ये कमी पडतोय का वनविभागाकडनं हवी ती माहिती लोकांपर्यंत मिळत नाहीये? काय आहे नेमका प्रकार? मला असं वाटतं सुरुवातीला की गवे शहराकडे यायचं किंवा खेड्याकडे यायचं त्यांचं प्रमाण का वाढलं, तर जंगलामध्ये जे मानवाने अतिक्रमण केलं त्या ठिकाणी मानवाने जाऊन उत्खनन केलं, त्याचबरोबर तिथं रिसॉर्ट बांधले, फार्म हाऊस बांधली, पर्यटकांची तिथं मंदियाळी झाली, हुल्लडबाजी वाढायला लागली. त्याचबरोबर हुल्लडबाजी वाजल्यामुळे तिथला गवा जो होता किंवा आपल्याकडे चित्ता, भेकर यासारखे प्राणी आहेत ते बिथरले गेले. त्याचबरोबर तिथं उत्खनाच्या पाठोपाठ बऱ्याचशा गोष्टी अशा ज्या केल्या की जंगल पेटवली गेली, वनवा पेटवला गेला. वनवा पेटवल्यामुळे सुद्धा हे प्राणी बिथरले गेले. आणि मग ह्या प्राण्याने आता जायचं कुठं? खायला ओला चारा नाही तिथं आणि जमीन सपाटीकरण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ते गवे शेजारच्या गावाकडे, नदीकाठाकडे वळायला लागले. आणि ही परिस्थिती मग कोल्हापुरामध्ये सुद्धा आली. कोल्हापुरामध्ये तुम्ही सुरुवातीलाच कार्यक्रमात म्हटला की बिबट्या सुद्धा येऊन गेला. तर का झालं हे असं? तर हे मानव निर्मित झालेलं आहे. अगदी 100% मानवानं जंगलावरती केलेलं अतिक्रमण. कोणताही वन्य प्राणी हा स्वतःहून माणसावरती हल्ला करत नाही. बरोबर. जर तो त्याच्या जीवाला जपत असतो, जेव्हा माणूस त्याच्या अंगावर जायचा प्रयत्न करतो तेव्हा तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून मग तो काही ना काही हालचाल करतो. आणि मग त्यावेळी असं वाटायला लागतं की वन्य प्राण्याला हल्ला केला. पण ते चुकीचं आहे. प्राणी कधी कुठले हल्ले करत नाहीत. त्यांना जर आपण इजा पोचवली तर निश्चितपणे ते आक्रमक बनतात, असं माझं मत आहे. आता राहिला प्रश्न, हे शहरामध्ये आले. शहरामध्ये आल्यानंतर मग इथं सुद्धा अनेक नागरिकांची जबाबदारी आहे की गवा आल्यानंतर हुल्लडबाजी करावी का, गर्दी आपण करावी का? आणि गर्दीमध्ये जर गवा बिथरला किंवा आक्रमक झाला तर निश्चितपणाने तो हल्ला करणार, ही परिस्थिती आहे. आणि परवा भुईवाडीत आपला जो 19 वर्षाचा तरुण जो गेला त्या हुल्लडबाजीमुळे गेला. त्याच्या आधी 2 दिवस तोच गवा अत्यंत शांत होता. म्हणजे तो रस्त्याच्या कडेनं चालत निघालेला आहे, आजूबाजूला वाहनं जात आहेत, माणसं जात आहेत, पण त्यानं ढुंकूनही बघितलेला आहे. असा व्हिडिओ पण आपण बघितलेला आहे. किंवा अगदी तो पंचगंगा नदी घाटापाशी दिवसभर बसून होता. ज्यावेळी कॅमेरामन त्याच्या जवळ गेले त्यावेळी तो उठून उभा राहायचा, बाकी तो शांतपणे बसून होता. म्हणजे त्या गव्याला अजिबात आक्रमण करायचं नव्हतं. इव्हन मगाशी सम्राटने एक मुद्दा आम्ही जेव्हा बोलतोय सांगितलं की या तरुणावरती हल्ला करून त्याचा जीव गेला भोईवाडीतल्या, पण त्यानंतर गेले 2 दिवस तो गवा पूर्णपणे शांत आहे. तो जर बिथरला असता, जर तो पिसाळला असता तर त्यानं आणखीन कुणावरती हल्ला केला असता. पण तसं घडलेलं नाहीये. मला तर असं वाटतंय की जे मोबाईलचे त्याच्यावरती कॅमेऱ्याचे जे शॉट पडतात, लाईट इफेक्ट होतात, त्याच्यामुळे सुद्धा परिणाम होतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला आज एक सूचित करायचं आहे, सगळ्या नागरिकांना पण सूचित करायचं आहे, इथल्या प्रशासनाला पण सूचित करायचं आहे. बाबा, गवा कोल्हापुरात 3 दिवस इथं ठाण मांडून होता. इथलं प्रशासन काय करत होतं? पोलीस खातं काय करत होतं? भले हुल्लडबाजी तरुण मंडळी गेली, बायका पोरं तिथं गेली, पण पोलीस प्रशासनातला एकही माणूस इकडे गेला नाही किती गर्दी हटवायला. नाही, अजित पवार साहेब पोलीस होते, वन विभागाचे कर्मचारी होते, आम्ही शूट माफ करा मला. फक्त एकच आहे की माणसांना त्यांची जबाबदारी अजूनही कळत नाहीये. हे वाक्य नक्कीच आहे. मोबाईल नावाचं जे काही उपकरण आहे ना ते फोडावं असं वाटतं मला अशावी. अगदी म्हणजे बरोबर. प्रत्येकाला तो फोटो काढायचा असतो, त्याचं शूटिंग करायचं असतं. काय करणार जवळ जायचं असतं त्याच्या. म्हणजे त्याच्याहून हाईट म्हणजे मूर्खपणा म्हणजे सेल्फी काढतात लोक, सेल्फी काढतात त्याच्यावर. काय म्हणायचं याच्यावरती? आणि म्हणजे ते शेवटी तो वन्य प्राणी आहे, तो काही पाळीव जनावर नाही आहे. त्याला जर आपण त्रास दिला तर ते आपल्या जीवावर बेतेल, हा कॉमन सेन्स आहे. अगदी बरोबर. म्हणजे कोणतीही दुर्घटना ही वाईट असते. आता जो काही ज्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे, खोत यांच्या परिवारावरती जो काही दुःखाचा डोंगर आहे, त्याच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे.
पण त्या घटनेचं जर पोस्टमॉर्टम करायला गेलं तर आपल्याला असं दिसतं की त्याच्यामध्ये सुद्धा मानवी चुका आहेत का, ह्याचा विचार करायला पाहिजे. निश्चितपणानं सर मानवी चुका यामध्ये आहेत. कारण मी थोडंसं बोललो, कारण मला थोडंसं आकलन नव्हतं की पोलीस इथं पोचले होते. ठीक आहे, मग आता वन विभाग कुठं होता? आपलं कोल्हापूर क्षेत्र हे सह्याद्रीचं पठार, जसं वांगणकर किंवा सम्राट केरकर बोलले की शाहूवाडीपासून चंदगडपर्यंत हा सगळा परिसर आहे. मग समजा इथं जर एखादं त्यांना बेशुद्ध करायचं इंजेक्शन घ्यायचं झालं तर ते नागपूर किंवा कराडवरून का इथं मागवावं लागतं? कोल्हापूरमध्ये ह्या सुविधा का नाही आहेत? कोल्हापूरमध्ये सुविधा या निश्चितपणानं पाहिजेत. कारण आज गवा इथं आला किंवा एखादा वन्य प्राणी आला तर निश्चितपणानं 1 तासा 2 तासामध्ये त्याच्यावरती ती इफेक्ट झाला पाहिजे, प्रक्रिया त्याच्यावरती झाली पाहिजे की जेणेकरून त्याला बंदोबस्तामध्ये तिकडं जंगलामध्ये नेता येईल. मी एक मिनिट थांबवतो तुम्हाला. वांगणकर सर, तुम्हाला विचारायचंय, गव्यासारख्या धिप्पाड प्राण्याला अशा पद्धतीनं ट्रँक्युलायझर गन वापरून बेशुद्ध करणं आणि त्याला शिफ्ट करणं हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? खूप अव्यवहार्य आहे. कारण त्याचं वजन 700 ते 1000 किलो, Exactly. म्हणजे 1 टनापर्यंत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अगदी क्वचित घडणारी घटना असते. फक्त आपल्याला जसं चारू सरांनी सांगितलं की पर्यावरणीय साक्षरता ही खूप महत्त्वाची आहे. जसं की आपल्या घरात साप आल्यानंतर आपण 4 पावलं मागे येतो, आपण अलर्ट राहतो, तो विषारी आहे की बिनविषारी आहे. तसंच कोणताही वन्यजीव तो वन्यजीव आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्याला जिथं आहे त्याच ठिकाणी त्याला थांबू देणं, आणि जिथे हुल्लडबाजी किंवा जसं सरांनी सांगितलं की आरडाओरडा करायचा, कारण नसताना शिट्ट्या वाजवायच्या, ओरडायचं कशासाठी? म्हणजे कोणत्याही गावामध्ये गवा आल्यानंतरचं हे दृश्य आहे की विनाकारण आरडाओरडा करायचा, आणि त्यात पुढं कोण? तर आमची सगळी तरुणाई. काही कामं नसतात, यायचं मोबाईलवरती फोटो काढायचे, शूटिंग काढायचं आणि जोर जोरात शिट्ट्या मारायच्या आणि ओरडायचं. अरे कशासाठी बाबा? तो गवा ज्या मार्गाने आलेला आहे, तो प्राणी ज्या मार्गाने आलेला आहे त्या मार्गाने तो परत जाऊ शकतो. तो शोधत 100% स्मेलिंग ह्याच्यावरून हा, परतीचा मार्ग तो शोधत असतो ना निश्चितपणानं. आता त्या दिवशीचा पण तुम्ही गवा पाहिला असेल तर तो सकाळी दिवसभर पंचंगीच्या जवळ होता. हो हो, पण तो तिथं त्या ज्यावेळी कॅमेरामन गेल्यानंतरच तो उठलेला आहे. एक्झॅक्टली. म्हणजे जोपर्यंत माणूस त्याच्या जवळ जात नव्हता तोपर्यंत तो कुणालाही उपद्रव देत नव्हता, तो शांतपणे बसून होता. कदाचित तो बिचारा म्हणत पण असेल, ही कधी एकदा माणसं सगळी जात आहेत आणि मला माझ्या घरी परत कधी जाता येते. हा, आणि त्याच वेळी बरोबर नंतर त्याचं कसं झालं, तो हायवेला गेला, म्हणजे पन्हाळा रोडला गेला आणि तिकडून तो परत उतरून दुसऱ्या गावात गेला, म्हणजे भुयेवाडीच्या त्या साईडला गेला. त्यावेळी त्या गावामध्ये सुद्धा, म्हणजे मी असं ऐकलेलं की गावामध्ये सुद्धा सांगितलेलं की त्या भागात गवा आलेले जाऊ नका. तशी दौंडी दिली होती. आणि कसं आहे, वन्य प्राण्यांपेक्षा आपण स्वतःच्या जीवाची काळजी केली की वन्य प्राणी पण वाचतील आणि आपण पण वाचू. अगदी अगदी महत्वाचं. हे आपण लक्षात घेत नाही. कारण वन्य प्राण्यांना ते कसं वागतील हे कुठलाही संशोधक शास्त्रज्ञ सांगू शकत नाही, कारण ते वन्यजीव आहेत. बरोबर. त्यांचं तुम्ही बिहेवियर आपण एक बाबा रेग्युलर असं सांगू शकतो की असं आहे, पण तो त्याच वेळी तसं वागेल की दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं कसा रिॲक्ट होईल हे सांगू शकतो. त्यामुळे वन्य प्राण्यांपासून 4 हात लांब राहणं हाच सगळ्यात उपाय आहे. आणि ते स्वतःला रिलीज करायला बघत असतात. म्हणजे कुठलाही वन्य प्राणी, म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो, म्हणजे आपण तुम्हाला मांजराला ज्यावेळी तुम्ही एखाद्या बंद खोलीत बांधता हे करता आणि त्याला मारताय तेव्हा ते आधी बघते बाहेर जायला कुठं आहे काय. एखादं छोटं होल असेल तर त्यातून बाहेर जायला बघते, पण कुठं मार्ग मिळाला नाही तर त्यावेळी ते मार खात नाही, तुमच्या डायरेक्ट. अशा पद्धतीने वन्य प्राण्यांचा आहे. त्यामुळे तुम्ही फक्त अलर्ट राहा, त्या भागात जाऊ नका. त्याचे पगमार्क्स काय दिसतात बघा शेतामध्ये जाताना. प्रत्येक शेतकरी आहे ना, आता त्या भागामध्ये आहे, ऊसाची शेती तिकडे खूप आहे, तर त्या भागामध्ये आता तो कुठं आहे अजून वन्य खातं शोधायला लागले. आपल्याकडे काय आहे, एखादा प्राणी आलाय म्हटल्यावरती त्या भागात जाऊ नका नव्हे, त्या भागात फोन करून बोलवतात, ये बाबा इथे त्या जनावर आले बघूया, फोटो काढूया, सेल्फी काढूया. मधला पण हा असला मूर्खपणा चालू आहे आपल्याकडे. ह्याच्यापेक्षा मोठा विषय झाला असता हा गवा, हे हत्ती आलेला आजरा बेलेवाडी त्या भागात, मडिलगे भागात, त्याच्या मागून किती लोक होते बघा. त्याने काय केलं हे नशीब आपल्या सगळ्यांचं. पण हत्ती जर त्यावेळी रिॲक्ट झाला तर कमीत कमी 5-6 लोकांना त्यानं हे केलं. कारण तुम्ही बघितलं असेल त्याच्या मला असं वाटतं की आजच्या एपिसोडचं हा घेण्याचं कारण हेच आहे की ही आपल्याला पर्यावरणाचं किंवा वन्यजीवांच्या बद्दलचं ज्ञान कधी येणार आपल्याला, की आपण काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे, काय करू नये हे समजून घेतलं पाहिजे. खरं तर हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही काही नव्यानं वेगळं काही सांगतो याच्यातला भाग नाही आहे. कोणताही वन्य प्राणी आल्यानंतर त्याच्यासमोर हुल्लडबाजी करू नये हे काही नव्यानं सांगायची गोष्ट नाही आहे. पण तरीसुद्धा हत्ती असू दे, बिबट्या असू दे किंवा गवा असू दे, त्याच्यासमोर गर्दी होते, त्याच्या भोवतीनं लोकांचा प्रचंड आरडाओरडा सुरू होतो आणि मग तो प्राणी बिथरतो. ही एक बाजू झाली. पण आता मगाशी मी जसं म्हटलं तुम्हाला की
वन्य प्राणी आणखीन माणूस यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यातलं पहिलं एक कारण असतं म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान. हो, त्यात तर माणसाचा काहीच संबंध असत नाही, पण फटका मात्र शेतकऱ्याला शेतकऱ्याला बसतो. बसतो. काय तुम्ही त्याच्याबद्दल सांगू शकाल? तुमचे तसे काही अनुभव आहेत? आहेत, 100% आहेत. कारण मला आठवतंय काही वर्षापूर्वी निवडणुकीच्या कालावधीमध्ये भुदरगड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अशी जाहीर मागणी केली होती की आम्हाला रानडुकरं मारायची परवानगी मिळावी म्हणून. परमिशन द्या म्हणून. हो, हो, मागितली होती तशी. आता परिस्थिती अशी झाली, जंगलातनं प्राणी जसा गावाकडे खाली यायला लागला तसं एक तर गव्यांचा आणि हत्तींचा आम्हाला त्रास आहे. यापासून भात शेतीचं, ऊस शेतीचं यात प्रचंड नुकसान याचं व्हायला लागलेलं आहे. वन विभाग आमच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करते. आज जर नुकसान झालं तर मग त्याच्यावर तारीख पे तारीख, जसे आपण म्हणत आलो आजपर्यंत कोर्टाच्या पायऱ्या, अशीच पद्धती सेंट्रल गव्हर्नमेंटची दिसते आणि आम्हाला ते वेळेत त्याची भरपाई मिळत नाही. अच्छा. हा एक महत्त्वाचा भाग आहे. 8-8 महिने, वर्षभर आम्हाला तिकडे ताणायला लागते. ही भरपाई सेंट्रल गव्हर्नमेंट देतं का? हो, वन स्टेट गव्हर्नमेंट देतं? स्टेट दोघांचं कंबाईन आहे ना, ते कंबाईन मधलं देतात ना. आपल्या ते एक पार्ट अभयारण्यातली किंवा वन विभागाची स्टेट गव्हर्नमेंट देतं. स्टेट गव्हर्नमेंट देतं. ओके. आणि म्हणजे राज्य सरकारचं सरकार पण वन 30% खातं आहे पाठ आणि केंद्र सरकारचं पण वन खातं आहे. कसं आहे की अभयारण्याचं व्यवस्थापन हे राज्य सरकार करतं. राज्य सरकार डिक्लेअर करतं, राज्य सरकार त्याचं व्यवस्थापन करतं. नॅशनल पार्क, टायगर प्रोजेक्ट हे केंद्र सरकार डिक्लेअर ओके. करतं आणि त्याचं व्यवस्थापन केंद्र सरकार नाही, पण आता यात अभयारण्याचा प्रश्नच नाही. आता जसं म्हटले की आपल्याकडे करवीर तालुका असेल किंवा पन्हाळा टेरिटोरियल तालुका फॉरेस्ट, असेल, ज्याला वन विभाग नियंत्रित म्हणतात. क्षेत्र जे आहे वन त्या विभाग, नियंत्रित क्षेत्रावरती वन त्यांचं आहे ना. वन नाही, पण विभाग मग- महाराष्ट्र शासनाचं देते. पण मग शासनाचे. तिथल्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होईल त्या नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदरी राज्य शासनाची. राज्य शासनाचे आहे. अच्छा. पण मग वन विभागाच्या कारभाराबद्दल एवढे आक्षेप का? नाही, वन विभाग कसं आहे मुळात, बऱ्याच वेळा आम्ही बघत आलोय की मी स्वतः सुद्धा त्याच्यावरती बऱ्याच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की वनवा का पेटवला जातो जंगलात? तुमचे साहेब, बंधन त्याला त्याच्याकडे आहेत माणूसच का नाही? जबाबदार आहे. नाही, मग कुणाच्या वन तरी विभागाचे विकृत बुद्धिमुळेच तयार होतं हे. सर, मला असं म्हणायचं आहे, वन विभागाचे कर्मचारी करतात काय त्यावेळी? नाही सर, वन त्यानंतर विभागाचं तुम्हाला लाईन कसं- काढायला सांगितले, चर खुदाई करायला सांगितले. किती ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा खर्च आहे, त्या ठिकाणी चर खुदाई दिसत नाही व्यवस्थित. तो जंगली प्राणी चराच्या पलीकडे येतोच कसा? मग ह्याच्यावरती कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? मला असं म्हणायचं की ती जर मर्यादित असेल तर ती संख्या वाढवली पाहिजे राज्य शासनानं. कर्मचारी वाढवले पाहिजेत आणि त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. मग समजा दिवसेंदिवस जर माझ्या माहितीप्रमाणे 2017 ते 19 ह्या 3 वर्षाच्या कालामध्ये मानवी वस्तीत 12,398 वेळा गवा आलेला आहे. अरे बापरे. 12,308 वेळा 3 वर्षात जर इतक्या वेळा गवा खाली येत असेल तर मग राज्य शासन किंवा वन विभाग करतंय काय? त्यांनी आणि- त्याच्यावरती उपाययोजना निश्चितच योजायला पाहिजेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सुहास वांगणकर सर असं म्हटले आणि सम्राटनी पण त्याला दुजोरा दिला की इथून पुढं गवा किंवा वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये येण्याचे प्रकार वाढणार आहेत. हे कायम होत जाणार आहे. पण मग अशा वेळेला वन खात्याला जागं करायला नको? हा. आता सर ह्याच्यामध्ये सकारात्मक बाजू काय की आपल्याकडे टेरिटोरियल फॉरेस्टला पशुवैद्यकीय अधिकारी आणि परत ज्याला स्क्वॉड सर, तो तर आज कराडवरनं मावा लागते आपल्याला. नाही, कोल्हापूरमध्ये Squad एक पहिल्यांदा जिल्ह्याचं डॉक्टर एक squad संतोष आहे. वाळवेकर सरांची नेमणूक झाली आणि खूप त्यांच्या किंवा रेस्क्यू ऑपरेशननी अतिशय सकारात्मक काम नाही, वाळवेकर सर खूप चांगलं काम करतात. फायर प्रश्नच ब्रिगेड नाही. आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे आणि वन विभाग आहे. सगळ्यात सर मला म्हणायचं की सगळ्यात महत्वाचं आहे की जी पर्यावरण साक्षरता, कोविड आल्यानंतर आपण कसं सॅनिटायझर, मास्क आपण हे तुम्हाला स्वतःला समुपदेशन compulsory आपल्याला केलं. सर करायचं हां. आहे. जनतेला समुपदेशन करायचं हां, आहे थोडक्यात. तर त्याच्यासाठी लोकांना अरे म्हशीच्या वर्गातला किंवा बैलकुळातला हा प्राणी म्हशीसारखा दिसतो, म्हणजे काही लोकांना गवा कसा असतो हे माहीतच नाही आहे. तर कुतूहलापोटी जसं चारू सरांनी सांगितलं की सेल फोनवरून एकमेकांना मेसेज गेल्यामुळे लोकांची तिथे भाऊगर्दी वाढत गेली. तर त्यासाठी हुल्लडबाजी टाळणे आणि अतिशय संयम आणि सहनशीलतेने घेणे तरच तो परत अधिवासात जाऊ शकतो. कारण सर आता आपण बघितलं तर गगनबावडा लँडस्केपमध्ये सगळ्या डोंगराचं सपाटीकरण मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आणि त्यांची जंगलाला जोडणारा जो भूभाग आहे तो इमिजिएट येतो, म्हणजे 1 ते 2 किलोमीटरच ते अंतर राहिलेलं आहे. आणि त्यामुळे जे सलग जंगलाला जोडणारे भूभाग आहेत, चंदगड, आजरा, गडिंग्लज, राधानगरी, तर हे कॉन्झर्वेशन रिझर्व्ह जे आता 11 डिक्लेअर केलेले आहेत, तर एक त्याच्या ठिकाणी उचललेलं एक चांगलं पाऊल आहे की वन्य प्राण्यांची तिथून येणारी वहिवाट चांगली राहील आणि मानवी क्षेत्रात ते येणार नाही. पण सर्वात महत्त्वाचं आहे की ती आपली पर्यावरण साक्षरता, ज्याला आपण वन्यजीवाविषयी माहिती आणि त्या लँडस्केपमध्ये जसं की सतर्कतेचा इशारा देतात. मला एक गोष्ट चारू सर सांगायची आहे
की दक्षिणेमध्ये वायनाडमध्ये अन्नामलाई पर्वतरांगांमध्ये हत्ती आला किंवा चहाच्या मळ्यामध्ये केरळमध्ये हत्ती वगैरे आले तर तिथे सायरन वाजवले जातात, अलार्म कॉल दिले जातात, SMS मेसेज दिले जातात आणि त्यामुळे लोक इमिजिएट अलर्ट होतात, सुरक्षित ठिकाणी जातात आणि त्यामुळे हत्तींचा तो कळप गेला की परत त्यांचे नित्याचे व्यवहार चालू राहतात. तर ह्या काही चांगल्या केस स्टडीज आहेत ज्याला आपण यशोगाथा म्हणतो की मानवी हस्तक्षेप वन्यप्राणी संघर्ष कमी करण्याचा, तर तो आपण अडॉप्ट केला पाहिजे. केला पाहिजे. पण मग वन खात्याचे हात कुणी बांधले त्यांनी करावं. म्हणजे तुम्ही आता त्यांनी 100% राज्याच्या मंडळात करावं. असल्यामुळे कधी बोलू शकणार नाही. पण सम्राट तुम्हाला काय वाटते, तुम्ही समाधानी आहात वन खात्याच्या कारभाराबद्दल? नाही सर, वन खात्यासोबत तुम्ही आणि वन आम्ही खात्यांचे अनेक बऱ्याच कार्यक्रम वेळा कार्य- एकत्र करता म्हणून मी मुद्दाम तुम्हाला विचारतोय. वन खात्याला बऱ्याच मर्यादा आहेत. वन खात्या म्हणजे वन खात्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. म्हणजे वन्य आमच्याकडे आहे ते वन्यजीव विभाग आहे. आमचा संपर्क जास्त त्यांच्याशी येतो. त्यांच्याकडे एका गार्डकडे जे क्षेत्र असतं ते खूप असतं. त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या डेव्हलपमेंटच्या पण हे त्यांनीच बघायचं असतं, त्यामध्ये होणारे क्राईमचे पण त्यांनीच बघायचं असतं, परत टुरिझमचं सुद्धा त्यांनीच बघायचं असतं. त्यामुळे वन खात्याला खूप मर्यादा आणि आपल्याकडे वन विभागाला म्हणाल तेवढे अजून फंडिंग म्हणजे अशा सर म्हणतात अशा प्रोजेक्टवर येत नाही. माझं असं मत आहे की गवे काय येतात आणि ह्याच्याबद्दल एखाद्या वन खाता असेल किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी सारखी एखादी चांगली आपल्या इकडची संस्था असेल, यांनी प्रत्येक ठिकाणचं जाऊन एक सर्वे केला पाहिजे. का गवे येतात, गवे कुठून खाल्ले आणि का असं हे व्हायला लागलेलं आहे. म्हणजे आता मध्ये एक विषय होता कारवीचा. तर आपल्याकडे कारवी वनस्पती जी पश्चिम घाटातच असते, त्या कारवी म्हणजे तिथले स्थानिक लोक बोलतात की कारवीचं जंगल वाढलं, म्हणजे कारवी वाढल्यामुळे गवताळ पूर्ण कमी झाली. अच्छा. आणि त्यामुळे गवे खाली यायला लागलेत असे तिथले स्थानिक लोक म्हणतात. म्हणजे जंगलातलं जे गव्यांचं नॅचरल खाद्य हा, होतं म्हणजे ते गवताळ कमी होत पूर्ण गेलं, कमी होत गवत गेलं, कमी होत त्यामुळे गेलं, खाली त्यामुळे आलं. खाली यायला लागली. अच्छा. असं आलं. मग ही एखाद्याने भूमिका मांडली तर आमच्यासारखे तर दुसरं कोणतरी त्याला विरोध करते की असं नसते जंगलात. पण आपल्याला आधी वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट जे जंगलाचं एक मॅनेजमेंट असतं ते आपल्या म्हणजे जसं कर्नाटकात खूप चांगल्या पद्धतीने चालतं, तसं महाराष्ट्रात जर एक चांगल्या पद्धतीने जंगलांचं मॅनेजमेंट केलं तर प्राणी खाली येणारच नाहीत ना. आपल्याकडे तर काय त्याचं मॅनेजमेंटचा काही पत्ताच नाही. तुम्ही जर विचारला आणि शेतकऱ्यांचा आणखीन या वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटचा तर दुरूनही संबंध येत नाही. काय शेतकरी संघटना का नाही प्रयत्न करत अशा पद्धतीचे उपक्रम घेण्याचे? केवळ प्रत्येक वेळेला फक्त उसाच्या भावासाठीच भांडायचं? नाही, आम्ही 100% त्याच्या तुमचं- पलीकडे जाऊन शेतकऱ्यांची संघटना म्हणून शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं शिक्षण देणं, समुपदेशन करणं हे पण काम करू शकता तुम्ही. सर आता सगळंच तुम्ही आमच्यावर सोपवा लागला तर मग सगळं नाही आम्हाला असं सोपवत. म्हणायचं हाच मुद्दा नाही, नाही, सोपवतोय. हा मुद्दा घेऊया, 100% घेऊया. आम्ही काय त्याला नकार देत नाही. पण शेतकऱ्यांनीच हा का घ्यावा हा आमचा पहिला मुद्दा आहे. नाही, यातला Wildlife- सफरर एक तर शेतकरी मला आहे. असं वाटतंय, नाही मला एक तर असं वाटतंय सर की ह्यात समतोलच नाही यांचा. वन विभाग आणि वाईल्ड लाईफ, वन्यजीव आणि वन विभाग ह्या दोघांचाही समतोल कुठे दिसत नाही. कुणी काय काम करायचं हेच त्यांना माहित नाही. वृक्षतोड एका बाजूला होते, प्राणी चोरटी सगळे वाहतूक disturb चालू आहे, झाले, लाकडाची. तिकडे बघायला कोण तयार नाही आहे. पर्यटक सुद्धा येतात. बंदिस्त क्षेत्रामध्ये सफारी पर्यटन सम्राटजी होतेच कसं? ज्या क्षेत्रामध्ये जायचं नाही तिथं नाही, जी नाही, बंदी नाही, आहे, सर, बंदीचा त्यामध्ये झोन 3 आहे, प्रकार तिथं होतेच कसं? नाही, 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 नाही. नाही, हे कसं झालंय, एकंदरीत पर्यटक यावेत, तिथला व्यापार वाढावा, हे सगळं व्हावं, पण शेतकऱ्यांची दुर्दान व्हावी नाही, नाही, असंच सर. कुठेतरी मला दिसायला नाही, लागलं. नाही, आता जे आपलं जंगलाचं मॅनेजमेंट व्यापारीकरण करायचं चालू असताना सम्राटजी किंवा वांगरकर सर या शेतकऱ्यांच्याकडे थोडं तुम्ही बघितलं पाहिजे. आम्ही समुपदेशन करायचं म्हणजे कुठंपर्यंत पोहोचायचं? आम्ही आज दरासाठी भांडायचं, आम्ही जंगली प्राणी या लागली म्हणून आम्हीच तिथं पाऊल उचलायचं पुढं, आम्हाला MSCB त्रास येते, रात्रीचं लाईट द्या म्हणून आम्हीच भांडायचं, किती गोष्टी आम्ही करायच्या. मग नाही सर, मग आता तुमचा तुम्ही आम्हाला हात म्हणला ना- पाहिजे, सहकार्य नाही, पाहिजे नाही, काय तर. आम्ही पण शेतकरीच आहे, आम्ही काय कोण वेगळं नाही आहे. लक्षात घ्या, शेतकऱ्यांचा आणि जंगलाचा असं म्हणजे एकमेकांचा विरोध असायचा किंवा असं आमच्या काही शेती कारण सम्राटजी नाही. घेतल्या कोणी? नाही, नाही, डोंगर माथ्यावरच्या शेती घेऊन मोठमोठ्या हॉटेल्स आणि तिथं टुरिझम सगळे यायला लागले, रिसॉर्ट मोठे मोठे झाले. गरीब शेतकऱ्यांना नागवूनच ते शेत घेतल्यानं नाही, जमले नाही. आणि तिथं मोठ्या हा मोठ्या तुमचा उद्योजकांनी मुद्दा उभा केल्या. म्हणजे व्यवहार आहे, योग्य आहे, पण वेगळा आहे तो. हा, सो आम्हाला- आता आपली जी चर्चा म्हणजे- चालू आहे त्यानुसार आपला मुद्दा काय होता हा. की वन्य प्राण्यांच्या मुळे जे काही नुकसान होतंय त्याच्यातनं जो काही माणूस आणखीन वन्य प्राणी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण आता झालाय, एक कसं- हा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना थोडंसं आपण ट्रेनिंग दिलं तर कदाचित तो संघर्ष कमी होईल. हा, नाही. आपण वन्य प्राण्यांना ट्रेनिंग देऊ शकत नाही. ट्रेनिंग कोणाला द्यावे? माणसालाच द्यायला पाहिजे. नाही, नाही, नाही सर, आता तुम्ही बोलणार ना सर, अभयारण्य क्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्या क्षेत्रांमध्ये पर्यटनाला परवानगी नाहीये. नसते. त्यांचे 3 प्रकार असतात, एक टुरिझम, एक बफर आणि एक कोर. त्यामध्ये टुरिझम मध्येच तेवढी आता टुरिझम म्हणजे एक 20 किलोमीटरचा जो ट्रॅक आहे तिथंच फक्त टुरिझम होते. बाकी पण कोणत्याही 20 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्ही गेला टॉपला, आता 20 किलोमीटर आहे,
आणि तिथं जर कर्णकर्कश हॉर तिथं जर नाही, shooting तसं चाललं, काही तर होत त्याच्या नाही. लाईट इफेक्टमुळे नाही, पुढच्या 10 नाही, किलोमीटरवरती नाही, परिणाम होते सकाळी का नाही त्याचा सूर्योदयापासून Absolutely होत नाही. सूर्यास्तापर्यंतच त्यांची जी गाड्या जातात जंगल सफारी सफारी जाते. सूर्यास्तानंतर ते बंद होते. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला जंगलात गवे दिसत नाहीत. आणि इव्हन आता गाडीतून तुम्ही उतरायला जंगलात पण जंगलात परवानगी गवे नाहीये. दिसत नाहीत म्हणजे म्हणजे एक तुम्हाला मी सांगतो एक 10,000 पर्यटक जर भेट देत असतील हा. तर त्यातले 2,000 लोकांना दाजीपूरच्या जंगलात गवा दिसला असेल. इतका तो शाळा असतो आणि इतका पण आतमध्ये म्हणजे असतोय. जंगलात गवे नाहीत, गवे येतात शहराच्या हा हद्दीवर. मग तेच सांगतोय. हा मुद्दा आता तुम्ही महत्त्वाचा आहे. आता हो. म्हणजे पर्यटक आता हे कार्यक्रम पण बघत असणारे बरेच जण म्हणतील आम्ही दाजीपूरला गेलो आणि आम्हाला काहीच दिसलं नाही पण आम्हाला कोल्हापुरात गवा दिसला अशी परिस्थिती आहे. आणि तसंच आमच्या इकडे आता तुम्ही सांगितलं काळामोडी धरणाचा जो रोड आहे तिकडे रोज गवे दिसतात. म्हणजे पूर्वीच्या काळी गवे आली की आम्ही राधानगरीतनं आम्हाला जावा गवे बघायला मग रोज जायचे. आता एवढी सवय झाली लोक कोण त्यांच्याकडे बघत पण नाहीत. गवे सुद्धा गाड्या येत जात असतात, गवे अजून चरत असतात. पण मग इतकं- काळमवाडीच्या भागामध्ये गव्यांचा वावर वाढतोय, हा. राधानगरीतलं कमी होतोय, शहरी भागाकडे यायला लागलाय. याची काही शास्त्रीय कारणं शोधलीत का? तेच मी सांगायला माझं मत म्हणजे मध्ये आम्ही सांगितलं की कारवी आपल्या प्रदेशात आढळते. कारवीचं अनियंत्रित वाढ व्हायला लागली. बरं. पूर्वीच्या काळी गावातली लोक त्या आजूबाजूच्या परिसरातली लोक पूर्वीच्या काळी खेड्यांमधली लोक सुद्धा जास्त होती त्या वाड्यांमध्ये. ती लोक म्हणजे प्रत्येक ठिकाणी लोक जाऊन कारवी जळणासाठी खूप कमी पण फेन्सिंगसाठी असेल घराच्या छतासाठी. छपरासाठी त्यांनी वापरत होती. त्यामुळे थोडं कारवीवर नियंत्रण लोक रोज जंगलात जात होती. म्हणजे असं म्हणतात की पूर्ण निर्मनुष्य जंगल नव्हतं. जंगलात सुद्धा लोक थोडं फार म्हणजे आपल्या भौतिक सुविधा घ्यायच्यासाठी जात होते. त्यामुळे एक मेंटेनन्स तिथं होतं. म्हणजे जंगलातल्या पायवाटा स्वच्छ राहत होत्या. प्राणी सुद्धा जास्त पायवाटेचा वापर करतात. नंतर पूर्णपणे आपण मनुष्य निर्बंध घातल्यानंतर आणि स्टील आणि सिमेंटच्या ह्याच्यामुळे आता कोण कारवी पण जास्त गावाकडे वापरत नाही. त्यामुळे कारवीची वाढ व्हायला लागली. आणि ज्यावेळी आम्ही असं सांगितलं त्यावेळी काही म्हणजे शिकलेले जे प्रतिष्ठित डॉक्टर आणि हे ह्या क्षेत्रातले होते झूलॉजिस्ट बॉयोलॉजिस्ट यांनी आम्हाला विरोध केला की तुम्ही काय सांगता कारण म्हणजे तुम्ही हे- वेगळाच मुद्दा बोलायला लागलाय हा, हा. म्हणजे- मला आता प्रश्न पडला होता. पण मला कारवीची जे गवा हा मुख्यतः ग्रेझिंग आणि ब्राउझिंग करतो. म्हणजे ब्राउझिंग म्हणजे वरचे शेंडे खाणे. तर कारवी वनस्पतीचे जे कोवळ्या फॉर्म मधले हे आहेत शेंडे तो खातो. खूप ठिकाणी आपल्याला दिसून आले. म्हणजे ज्या आपल्याकडे 3-4 प्रजाती कारवीच्या आढळतात तर तो खाऊन त्याच्यावर नियंत्रण आवडतंच करतो. खाद्य आहे हा. त्याचं कारवी. आणि हत्ती आणि गवा हा काही एक स्टेपल फूड म्हणून एकच हे खात नाही. तर बऱ्याचशा काही झाडांच्या साली खातात, काही फळं खातात, काही आहे त्याचा हिरवा चारा खाल्ला जातो की ज्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं. ते जास्त इंटेक करतात की ज्याच्याकडून त्यांना अधिकाधिक त्यांच्या आहारामध्ये असतं आणि त्याच्या शोधार्थ ते त्या परिसरामध्ये फिरत असतात. कारवीमुळे गवताळ पूर्ण कमी झालं असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, आता कसं आहे की जंगलाची एक सक्सेशनल ग्रोथ असते की निसर्ग त्याच्या पद्धतीने नियमन करत असतो. आपण त्याच्यामध्ये अँथ्रोपॉलॉजिक प्रेशर मानवी हस्तक्षेप केला की जंगलाचं संतुलन बिघडतं. जसं की आता एक्झॉटिक हे वीड आलेलं आहे युपॅटेरियम ओडोरॅटम, आपण त्याला पार्थेनियम हिस्टोकार्पस ज्याला आपण गाजर गवत म्हणतो किंवा रानमुडी म्हणतो. तर हे खरं आपलं बायोलॉजिकल वॉर आहे. तर त्याचं इरॅडिकेशन करणं महत्वाचं आहे. कारवी ही जगाच्या पाठीवर फक्त आपल्या वेस्टर्न घाटमध्ये हो, आणि फक्त श्रीलंका भागामध्ये सापडते. तर काही ग्रामीण आडाखे असतील पण त्याला माझं वैयक्तिक असं मत आहे की जंगलामध्ये ज्या वनस्पती वाढतात त्या नैसर्गिक वाढी ह्याच्याप्रमाणे त्याची वाढ होत असते. आणि त्याचा काही ना काही उपयोग असतो. हा, सक्सेशन म्हणतो ना नाही, त्याप्रमाणे सर, मी होत असते. काढायचं म्हणत नाही आहे. पूर्वीच्या काळी कारवीवर नियंत्रण होतं माणसं. मी तुम्हाला काय म्हणाला आता त्यांचं म्हणणं असं आहे की कारवीची अनियंत्रित वाढ झाली आहे त्यामुळं गवत उगवण्याचं प्रमाण कमी यायला लागलेलं आहे. आणि हे एक चक्र तयार झाल्यामुळं गव्यांचा जो त्यांना जे काही नॅचरल ग्रास तिथं मिळत होतं, खाद्य जे उपलब्ध व्हायचं ते कमी होत चाललेलं कमी आहे. होत आपण आता चाललं. दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. मला सगळ्यात एक विचारायचं, मला माहित नाही म्हणून विचारतोय. ज्या पद्धतीनं शेताला कंपाऊंड घातलं जातं त्या पद्धतीनं अभयारण्यांना कंपाऊंड घातलं घालू शकत नाही. नाही मग कॉरिडॉर त्यांचे कट होतात ना. हा. हे सरांनी मगाशी जे सांगितलं पण मग तो एक विशिष्ट तेवढा कॉरिडॉर प्रोडक्ट जेणेकरून हे सगळे वन्य प्राणी जे काही आता मानवी वस्तीकडे यायला लागलेले आहेत त्यांना रोखायचं असेल तर काय करायचं? तेच म्हणजे आता आपला आजच्या चर्चेचा मूळ उद्देश हा, हाच नाही, होता नाही, की प्राणी आणखीन माणूस यांच्यामधला सुसंवाद कसा वाढेल. एक तर मग सुरुवातीला म्हटलं की एक तर प्राणी मरतो नाहीतर माणूस मरतो. ह्याच्यात आउटपुट काय? कारण हे असे अनेक घटना घडलेल्या आहेत आणि बऱ्याचदा आता आपण गव्यासारखा एवढा धिप्पाड प्राणी, पण हे सगळ्यांना माहिती आहे की त्याचं हृदय खूप छोटं असतं, कमकुवत असतं. तो खूप काळ अखंड वेगानं पळू शकत नाही आणि त्यामुळे तो दमतो आणि हार्ट अटॅकनं बऱ्याचदा मरतो तो. अशी अनेक उदाहरणं आहेत. माणसाला कितीही आपण समजावून सांगितलं
तरी मोबाईलवरती फोटो काढायचं, हुलडबाजी करायचं काही कमी येत नाहीये. कमी यावं अशी इच्छा आहे, प्रार्थना आहे, जेणेकरून अशा पद्धतीचे परवासारखे दुर्दैवी प्रसंग उद्भवणार नाहीत, लोकांचा जीव जाणार नाही. पण याला कुणावर तरी एकाला जबाबदार ठरवून आपल्याला बाहेर पडता येणार नाही आहे. तर हे याच्याबद्दल सुरुवातीला असं म्हटलं की लोकशिक्षणातून, प्रबोधनातून आणि अशा पद्धतीच्या चर्चेतून लोकांना कळलं पाहिजे की आपलं काय चुकतंय ते. बरोबर सर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मेडो डेव्हलपमेंट, ज्याला आपण कुरण व्यवस्थापन म्हणतो, तर त्याच्यासारख्या ज्या ग्रासी स्पीसीज आहेत त्या आता हर्बिओरासाठी म्हणजे तृणभक्षी प्राण्यांसाठी, तर तो एक भाग ज्याला सम्राटजी पळंज म्हटलं जातं आपल्या भागामध्ये, तर ते अबाधित ठेवणे. आणखीन दुसरं आहे की बरेचसे नैसर्गिक झरे ज्याला आपण नॅचरल स्ट्रीम्स म्हणतो, जिथे पाणवठे आहेत ते रिज्युनेट करणे, साफ करणे. त्याच्यानंतर आता परत डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये वनवे लागण्याचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणात वाढतं. तर त्याच्यासाठी आपल्याला जे रेस्क्यू स्क्वॉड आहे किंवा स्थानिक तरुणांचा सहभाग आहे, कारण हे फक्त एकट्या वनविभागाचं काम नाही, तर तिथल्या स्थानिक लोकांना किंवा युवकांना आपण हाताशी धरून एक लोकसहभागातून हे काम चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आणि परत एकदा मला म्हणायचं आहे की आपल्याला जितकं पर्यावरण शिक्षण आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेलं आहे, कारण त्याला सायन्स ऑफ सर्व्हायव्हल म्हणजे आपल्या जगण्या मरण्याचं शास्त्र म्हणून संबोधलं जातं, तर तो विषय सिम्प्लिफाय करून जंगलाच्या किंवा ह्या पेरिफेरल एरियातल्या गावांमध्ये आपल्याला सातत्यानं लोकशिक्षण केलं तर याची तीव्रता निश्चितच कमी होऊ शकेल. माझा वेळ संपत चाललाय. अजित पवार, मी तुम्हाला विचारतो, या सगळ्या परिस्थितीमधनं तुमच्या दृष्टीनं सोल्युशन काढायचं असेल तर पहिल्यांदा कुणी काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा लोकप्रतिनिधींनी बैठक घ्यावी. बरं. लोकप्रतिनिधींनी बैठक घेऊन ज्या ज्या विभागामध्ये अशा घटना घडतात तिथल्या वनरक्षक, वनसंरक्षक, जे काही वन विभागाचे अधिकारी कर्मचारी सगळे असतील त्यांना घेऊन त्यांना पहिल्यांदा प्रबोधित करायला पाहिजे की बाबा हे जर गवे असे शहराकडं, लोकवस्तीकडे यायला लागले तर आपण उपाययोजना काय कराव्यात आणि लोकांना कशा पद्धतीने समजूत काढावी की चुकून माकून एखादा आला तर त्यांची हुल्लडबाजी करू नये, ह्या पद्धतीच्या सूचना त्यांना देऊन गावागावामध्ये तशा पद्धतीनं मीटिंग घेऊन, बैठका घेऊन लोकांना ते प्रबोधन त्या ठिकाणी करावं. सम्राट, तुमचं काय मत आहे, काय करावं? आता ह्यामध्ये सर वन्य प्राण्यांचं आणि ह्याच्यामध्ये जर करायचं कुणी असेल तर ते स्वतःच प्रत्येकाने करायचं आहे. कारण वन्य प्राणी आल्यानंतर तिकडं न गेलेलं बरं. आणि जवळजवळ वन विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, ग्रामपंचायत असेल किंवा त्या ठिकाणची सक्षम जी सरकारी व्यवस्था असेल त्यांना कळवावं. म्हणजे ती त्यांच्या पद्धतीनं NGOना घेऊन त्यांना रिस्क्यू करायचं ते काम चालू करतील. आपण स्वतः गेलो तर आपला जीव धोक्यात असतोच आणि त्याच्यासोबत म्हणजे एखादा जीव गेला तर त्याच्या मागच्या संसाराच्यानी किती हे होते सगळ्यांनी आता परवाच बघितलंय. त्या आई वडिलांना किती त्याचा त्रास होत असेल. तर त्यावेळी तोच जर मुलगा त्या तिकडे गेलाच नसता तर असा इन्सिडेंट घडला नसता. त्यामुळे प्रत्येकानं गवा तुम्हाला बघायचं असेल तर राधानीला या, अभयारण्यात या, तिथं बघा, बंदिस्त गाडीतून बघा तिथे. पण या अशा ठिकाणी कुठलाही प्राणी आला तर त्याच्या मागे जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. आपण स्वतःच गेलो नाही की गर्दी होणार नाही. आणि जी कोण कुठली संस्था म्हणजे जी वन विभाग असेल त्यांना काम करायला मोकळी मिळेल. आता परवा पोलीस गव्यासाठी नव्हते तर लोकांना थांबवण्यासाठी होते. मग त्यांना विनाकारण दुसरी कामं लागतात ना, तर ते त्याच्यावर जे काम महत्वाचं त्यावर काम करू शकतात. त्यामुळे प्रत्येकानं हे म्हणजे स्वतःहूनच तिची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना पण माझं एक विनंती म्हणजे आता त्या भागातल्या मध्ये तुम्ही आता तो उसामध्ये कुठेतरी गेला म्हणजे तो तोपर्यंत शोधून परत जंगलापर्यंत गेलेला आपल्याला मार्ग मिळाला तर चांगलंच आहे. पण तरी सुद्धा ह्या त्या ठिकाणची कुठल्याही शेतकऱ्यांनी पग मार्क्स म्हणजे मशीन्स आणि ह्याच्यासारखेच असतात तर थोडं ते लक्ष ठेवावं की बाबा त्या भागात कुठं ऊस आता वाढलेला आहे बराच, त्यामुळे तो आत गेला समजणार पण नाही. त्यामुळे फक्त सावधानता घेतली पाहिजे, सतर्कता पाहिजे. आणि कुठलाही गवा सर अटॅक करत नाही 100%. तुम्ही लांब राहा. गवा हा मुळात लाजाळू प्राणी आहे, तो रिलीज होणार म्हणजे अंतर ठेवून असलं की तो रिलीज होणार. त्यामुळे फक्त तुम्ही प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या. वन्य प्राणी त्यांची ती काळजी घ्यायला समर्थ आहेत. शेवटचा मुद्दा मगाशी एक अर्धवट राहिला होता तो म्हणजे की आता जे सध्या सुरू आहे आज की त्या गव्याला बेशुद्ध करायचं आणि त्याला शिफ्ट करायचं, तर तो व्यवहार्य मुद्दा नाही किंवा व्यवहार्य गोष्ट नाही असं सुहासं तुमचं म्हणणं होतं. मग त्यावर सोल्युशन काय? आज आता तर ती कराडवरनं ट्रँक्युलर गन आणलेली आहे. आता त्या गव्याला मारायचं, त्याला बेशुद्ध करायचं. पण त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की तो गवा बिचारा प्राण सोडायची जास्ती भीती आहे. अगदी बरोबर. तर ह्याच्यासाठी त्याचा जो भ्रमणमार्ग आहे आणि आता जे प्राणपणानं पोलीस डिपार्टमेंट असेल, वन खातं असेल, त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत तर त्याला कुठलाही मध्ये ट्रेस जाणवणार नाही
ही गोष्ट जर दिली तर तो त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत जाईल. हे मला असं वाटतं की वेट अँड वॉच वॉच हा आणि आत्ता जो या सगळ्या चर्चेतनं मुद्दा निघाला तो म्हणजे माणसानं आपण सगळ्यांनी हुल्लडबाजी करणार नाही, वन्य प्राण्यांना बिथरवणार नाही, याची जर काळजी घेतली तर कदाचित इथून पुढच्या काळामध्ये जे वारंवार अशा पद्धतीचे वन्य प्राणी येतील सुद्धा, पण तो संघर्ष कमी होईल. वन्य प्राणी येतील, त्यांना जे काही असेल ते थोडंफार खातील आणि निघून जातील, पण थोडंफार खातील म्हणून पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, त्याच्यासाठी पुन्हा वेगळा मुद्दा आहे, तो पुन्हा एक वेगळा संवाद प्रतिवादचा विषय होऊ शकतो. पण ह्याच्यावरती वन खात्यानं काहीतरी अधिक सक्षम कराव्यात, उपाययोजना सक्षम उपाययोजना करणं आवश्यक आहे. चारू सर, जर अगदीच तो म्हणजे हाताबाहेर गेला तर ऑब्विसली आपल्याला त्याला हे मारावं लागतं. ट्रँक्युलायझर करावं लागेल. अंकुलात करावं लागेल. अच्छा, नक्कीच पण हा शेड्यूल 1 मध्ये आहे ना गवा? हा शेड्यूल ए मध्ये वनरेबल असुरक्षित श्रेणीमध्ये येतो. बर, हा, आणि त्यामुळे आपल्या ह्याचा आपल्या म्हणजे कोल्हापूर जसा जिल्ह्याचा वाघ आहे हो आहे. तसाच हो. गवासो गवा शेड्यूल 1 देखील मध्ये आहे. आहे. हो सर, म्हणजे संरक्षित प्राणी. संरक्षित प्राणी. त्यामुळे गव्याची शिकार करणं हा खूप मोठा गुन्हा आहे. हा सर, वन्यजीव कायद्यानुसार वाघाच्या एवढाच तो गुन्हा. हा गुन्हा आहे झाला. अच्छा, मला वाटतं या सगळ्या चर्चेतनं आपण एवढं समजून घेऊया, वन्य प्राण्यांना त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू द्या. ते आपणहून आपल्याकडे येत नाहीत, आपणहून हल्ला करत नाहीत. माणसाचं नुकसान होतं काही प्रमाणात, पण त्याला माणूसच कारणीभूत आहे. माणसानं निसर्गावर अतिक्रमण केलं, त्यांचा अधिवास आपण कमी कमी करत आणला, म्हणून ते नागरी वस्तीकडे येत आहेत. त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला जर वन्य प्राण्यांच्या बरोबर या निसर्ग चक्राबरोबर जुळवून घ्यायचं असेल तर आपण अधिक शहाणं होणं गरजेचं आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे तीनही मान्यवर आले आणि या विषयावरती मनमोकळेपणानं बोलले, याबद्दल मी आपल्या तिघांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.